अरे तुम्ही व्हा पुढं, गणपतीचा पाठ द्यायला आलोय मी. गणपतीची मूर्ती पण सांगायची आहे अजून. हो पेंटर, अहो या वर्षी मला कुठली मूर्ती देताय? गणपतीचा पाठ घेऊन आलोय. हे बारक्या, तो शेठचा गणपती इथं टिटवाला गणपती आहे ना त्याच्या बाजूला, त्यांना दाखव जा. हा बघा, हा तुमचा गणपती आहे. दरवर्षी जेवढी मूर्ती असते ना, यावर्षी पण तेवढीच मूर्ती ठेवली तुम्हाला. मूर्ती तर बरोबर आहे, पण मागच्या वर्षी बाजूच्या राम्यान ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती आणला नव्हती. शाळेला सगळे त्याचाच वाहवा करत होते. ह्याच्यापेक्षा जरा मोठी मूर्ती दाखवा ना. काय बोलताय? यावर्षी मोठा गणपती पाहिजे? तिकडे मोठे गणपती आहेत, आलो दाखवतो. हा बघा, हा एक गणपती आहे, हा मोठा आहे, पण तुम्हाला हा गणपती डोक्यावरून नेता नाही येणार. मोठा असू दे हो, गाडी करून नेन गणपती. ते जाऊ दे, ते बाजूच्या रम्याचा केवढा गणपती आहे हो. ही बघा, ही सांगितल्याने मूर्ती यावर्षी रमेशनी गेल्या वर्षीपेक्षा मोठी आहे. शाळेला मागच्या वर्षीपेक्षा मोठी मूर्ती सांगितला नाही. माझी मूर्ती लहान दिसणार याच्यासमोर. ते काय नाही. पेंटर, डायमंड, फेटा, धोतर काय वाटेल ते लावा, कितीही खर्च होऊ दे, पण या मूर्तीपेक्षा माझी मूर्ती मोठीच दिसली पाहिजे आणि भारीच दिसली पाहिजे. चिरंजीव शेठ, काय माहिती आहे, वर्षभर आम्ही मूर्त्या बनवतो ना, त्याच्यामध्ये आम्ही छोटी मोठी असं काय बघत नाही. जितकी मेहनत आम्ही छोटी मूर्ती करायला घेतो ना, तितकीच मेहनत आम्ही मोठी मूर्ती बनवायला सुद्धा घेतो. मूर्ती नेणाऱ्याचा आम्ही भाव बघतो, तुमची बघत नाही. हो पेंटर, हे काय मला सांगू नका. तुम्हाला मूर्ती द्यायची असेल तर द्या, नाही तर मी घेईन दुसऱ्या कारखान्यात. पण या वर्षी मूर्ती अशी नेन की अख्खा गाव बघत बसेल.